फ्रेंड आणि सिम कार्ड बदलणारी तू मला शिकवते का? दोन दोन आयफोन कसे घेतलेस? तू सांगती का मी सांगू? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अखिल विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय आपल्या तळपत्या समशेरीतून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती शिवराय आणि या चैतन्यदायी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून उत्सव मित्रमंडळ नवी पेठ पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यंदा 53व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे। दरवर्षी नयनरम्य देखाव्यांची परंपरा राखत मंडळाने यावर्षी सादर केलेला सामाजिक जिवंत देखावा ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे, ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे। मंडळी ऐकलत का? आमची गायत्री आहे ना, ती उच्च शिक्षणासाठी विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी चाललीये। काय सांगू तुम्हाला, माझा आनंद तर गगनात मावेनासा झालाय। चला, तिच्यामुळे माझं पुणे दर्शन तरी होईल। देवच पावला म्हणायचा बघा। बर का गायत्री, आता पुण्याला गेली ना, व्यवस्थित खातपीत जा बाई। आणि हे बघ, सारखा फोन बिन करत जा बर का। आज उगाच जीवाला घोर लागून राहील नाही तर माझ्या। हे बघ, अभ्यासात मात्र टॉप केलं पाहिजे बर का तू पुण्यात। हा, आमचं अगदी नाव तिथं निघालं पाहिजे। आणि गावात कसं समधी मंडळी आम्हाला म्हणाली पाहिजे, अरे गायत्रीनं तुमचं नाव काढलं बघा। बर का ग गायत्री, म्या, तुझा बा, तुझा दादू आणि ही छोटी बी लय काम करणार आहेत बर का तुझ्यासाठी। पैका कमवून तुला शिक्षण देणार आहे। तर आमचं लाज राख बर का, आणि त्याची जाण ठेव। अगे गायत्री, तुझी सगळी तयारी झाली आहे ना? परत एकदा नीट चेक कर बरं। अगं ते मोबाईलचं चार्जर घेतलंय ना? हा, नसेल तर लगेच बॅगेत भर। हा ग आई, प्रत्येक गोष्ट 3 वेळा चेक केली आहे। बर, निघू का मी आता? पोहोचले की फोन करते, येते मी। अरे, बाप्पाच्या पाया पडायचे राहूनच गेले की। हे गणपती बाप्पा, मी पुढील उच्च शिक्षणासाठी पुण्याला निघत आहे, तर माझी ही मनोकामना पूर्ण कर, ह्याला यश दे। ओम गण गणपते नमः। हाय जानू, कसा आहेस? किती दिवसांनी फोन केलास रे? बरं आहेस ना? यार, मला ना तुझी खूप आठवण येते। ऐक ना, ए जानू, आज भेटशील ना मला? कुठं भेटायचं ते सांग, मी येते तिकडे। मला ओला उबेरसाठी ना 500 रुपये पाठवून ठेव। आणि हा, माझा फोन पण रिचार्ज कर, ऐन टायमाला गडबड नको ना। बरं, हां चल, ठेवते मी फोन। बाय। हो हो, बाय बाय, भेटूया रात्री, नक्की भेटू, बाय। चायला कशाला फोन केलाय काय माहिती, उगाच डोकं खात बसणार। अगं अनुराधा, ए राधा, ऐक ना। तू विसरली नाहीस ना? म्हटलं तुला आठवण करून द्यावी। अगं, परवा शनिवार आहे। हा, मग त्याचं काय कौतुक? आधीच डोकं जाम या माझं। जा, माझ्यासाठी ब्लॅक टी कर, जा। काय ग, घेऊनच आली आहे, घे पी, जरा तुला बरं वाटेल। रात्री खूपच राडा केला ग, मुलींना अभ्यासच करता आला नाही।
त्यांना मज्जा आली. तुझं ते बोलणं, तुझं हॉट डान्स, तुझ्यामुळं आता बाकीच्या पोरी पण अभ्यास सोडून एन्जॉय करायला लागल्यात तुझ्यासारखा. वा ग माझी मैना, लव्ह यू बच्चा. तुझ्यासारख्या केअर करणाऱ्या मैत्रिणींना सगळ्यांना मिळो. हा ते तू काय बोलत होती मगाशी, परवा शनिवारी वगैरे म्हणून, ते त्याचं काय, शनिवारचं काय? विसरलीस लगेच? अगं तू मला घेऊन जाणारच ना पार्टीला. नेहमीप्रमाणे कारण देणार नाहीस ना? ह्यावेळेस मी येणारच पार्टीला. अगं तेवढंच ना. हो नेणार, मस्त एन्जॉय करू. बरं ऐक, माझे सगळे कपडे वॉश केलेत ना, आणि माझा बेड नीट केलाय का? आणि हो, माझा स्टडी टेबल पण साफ करून ठेव. त्याच्यावरच्या सगळ्या बाटल्या, ग्लास आणि बाकीचं जे काय सामान असेल ना, ते सगळं उचलून गुपचूप फेकून दे. उगाच सगळीकडे बोंबाबोंब नको ग, नाहीतर काय सगळ्यांना चर्चेला उधाण. बरं तू जा, चल शनिवारची तयारी कर. तुला कळत नाही का ग? किती वेळा सांगितलं त्याला कॉल करू नको म्हणून. अगं पण मी केलाच नाहीये. तसंही मला काही गरज नाहीये. त्याच्यापेक्षा भारी येत माझ्याकडे, कळलं का तुला? तसंही तोच मला फोन करून सारखं बोलत असतो. हे बघ, तुझा छपरी राजकुमार सिगरेट ओढत, विमल खाऊन हॉस्टेलच्या भिंती रंगवत जेव्हा मिरवत असतो ना, त्याला रात्र दिवस पण कळत नाही. ढोसून आला ना की रोडवरून तुझ्या नावाचा मोठ्या मोठ्याने जप करत असतो. त्याला आधी नीट माणसात आण. काय त्याचा वेश, काय त्याचे केस, काय त्याचा रंग, काय त्याची भाषा, आधी त्याला सांभाळ, मग मला बोल. कळलं का तुला? छपरी राजाची छपरी राणी. तसंही तुझ्या राजकुमारामुळे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना त्रास होतोय. आपली गल्ली पण वैतागलीये. बाजूच्या सोसायटीत ना तुझ्या नावाचा जप चालू असतो. तुला माहितीये का तुझ्या मागं काय काय बोललं जातं त्याच्याबद्दल? जाऊन दे, तुला सांगून तरी काय उपयोग आहे? आणि तुला शेवटचं सांगतीये, मी त्याला फोन करत नाही म्हणजे नाही. राहू दे राहू दे, मला नको सांगू तू. मी नाही त्यातली आणि कडीला वातली ही म्हण आहे ना, तुलाच लागू होते बघ. आणि काय ग, हॉस्टेलचे भाडे वेळेवर द्यायला तुला जमत नाही, त्याच्यासाठी पैसे नसतात तुझ्याकडं. लायब्ररीचं पेमेंट तेही वेळेवर देत नाहीस, त्याच्यासाठी पैसे नसतात तुझ्याकडं. क्लासमध्ये आधीमध्ये येते, बाकीच्या वेळी काय करते ग? जेव्हा तू हॉस्टेलवर नसते ना आणि तुझा फोन बंद असतो ना, तेव्हा सगळ्यांचे मलाच फोन येतात. खास करून तुझ्या त्या राजाचा. तुझी सगळी विचारपूस करत असतो. कुठे जाते, कुठे येते, कधी जाते. तुझ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतो. पण ते जाऊ दे, तुझ्या घरच्यांचा फोन येतो ना, त्यांना मी तुझ्याबद्दल चांगलंच बोलते आणि चांगलंच सांगते. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं की मला हे सगळं खोटं बोलून तुझ्या घरच्यांना सांगावं लागतं. तुला काय वाटलं मी बोलत नाही म्हणून तू काय पण बोलणार का? मला पण तुझ्याबद्दल सगळं काही माहितीये. 1, 2, 3, 4, 5 बॉयफ्रेंड आणि सिम कार्ड बदलणारी तू मला शिकवते का? 2 आयफोन कसे घेतलेस? तू सांगती का मी सांगू? दिवस रात्र ज्या गाडीवरून फिरते ती कशी आली ग तुझ्याकडे? हा, तू सांगती का मी सांगू? आली तेव्हा 2 ड्रेसवर फिरत होतीस, आता दिवसाला 2 ड्रेस बदलतेस. कसे? तू सांगती का मी सांगू? 6 महिन्यापूर्वी 1000त महिना घालवायची तू, किती? 1000त. आता दिवसाचा खर्च 1000पेक्षा जास्त आहे. कसा? तू सांगती का मी सांगू? आणि सगळ्यांना काय सांगतेस? मी जॉब करते, पार्ट टाइम इव्हेंटला जाते, ओव्हरटाईम करते. मला काही माहित नाहीये का? प्रायव्हेट पार्ट्या करते ते. आणि एवढे पैसे कुठून येतात ग तुझ्याकडे? हा, कुठून येतात? तू सांगती का मी सांगू? आहे का कोणी रूम मध्ये? हो आहे की. बोल, कुठून आलीस? कुठल्या रूम मध्ये राहणार आहेस तू? बाई, तू तरी अभ्यास कर आणि मोठी हो म्हणजे झालं. ए, काहीतरीच बोलू नको तिला. ये ग ये, चल. नाव काय तुझं? कितव्या वर्षाला ॲडमिशन घेतलंयस? नेमकं काय करायचं ठरवलंयस? खूप काही मनाशी ठरवून आले आहे. पुण्याच्या शिक्षणाबद्दल तर खूपच ऐकून होते. लहानपणापासून माझे स्वप्न होते की पुण्यात उच्च शिक्षण घ्यायचे
आणि खूप मोठं व्हायचं. ज्या परिस्थितीतून इथपर्यंत आले आहे ना, आई, बाबा, दादा, माझी छोटी बहीण यांचे कष्ट मला वाया जाऊ द्यायचे नाहीत. ते माझ्यासाठी मेहनत करत आहेत आणि मला उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला पाठवले आहे. तुझ्यासारखं आम्ही पण असंच मनाशी स्वप्न बाळगून आलो होतो इथं. आल्यावर कळलं तेवढं सोपं नाहीये. आजूबाजूचं वातावरण, वाढत जाणारा खर्च, रूम भाडं, नवनवीन पुस्तकं, जेवण, रोजचा प्रवास खर्च आणि आपल्याच मैत्रिणींबरोबर दिसण्याचा वेगळाच खर्च. इथं तर बोलायला पण पैसे लागतात. त्यातून स्वतःला अपडेट करणे म्हणजे खूपच अवघड आहे. आपण ज्या गोष्टींसाठी आलो आहोत ना तेच विसरून जातोय आणि भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतोय बघ. त्यात अभ्यास करायचाच राहून जातो. ए कोमल, अगं बघ आज मी काय घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी. हे चला चला चला, आज शनिवार, पार्टी. आज आपण बाहेर पार्टीला जात नाहीये. आज आपण ना रूम मध्येच पार्टी करू. सगळ्या मुलींना तयार व्हायला सांग. मस्त खाऊ पिऊ, नाचू, एन्जॉय करू. आणि हा, अजून काय लागलं तर ते पण सांग, ते पण मागवते बघ. काय ग, मी किती एक्साइटेड होते बाहेर पार्टीला जायला. शी बाई. अगं गेलो असतो ग आपण पार्टीला, पण तुला काय सांगू, ते मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो ना, तिथं त्या आप्पीनी अख्खा पिऊन राडा घातला होता बघ. तिला आवडता आवडता आम्हालाच नाकीनऊ आले होते. हा, ते कसं बस त्या पार्टीतून बाहेर पडलो आम्ही, तर तिने अख्ख्या त्या रोडवर तमाशा घातला. चायला सगळ्या इज्जतीचा पंचनामा केला बघ तिने. नाही ते काय, तेव्हापासून ठरवलं बघ मी, रूम मधल्या मुलींना ना बाहेर कुठेही पार्टीला घेऊन जायचं नाही. बर ते जाऊ दे. ए बजाव. अगं UPSC MPSCच्या अनेक वर्षाच्या परीक्षेतली तिची निराशा आणि पोस्ट मिळू न शकल्यामुळे तिनं शेवटी आत्महत्या केली ग. मी ज्यासाठी आले तेच सगळं विसरले. येईल तो दिवस मस्त आनंदात घालवला, खूप मजा मस्ती केली. हे तीन वर्ष कसे निघून गेले हे काही कळलंच नाही. माझ्याच रूम मधल्या माझ्याच मैत्रिणी, आज जेव्हा मी त्यांच्याकडे बघते तेव्हा माझी मलाच लाज वाटते. घरच्यांनी ठेवलेला विश्वास लयाला गेलाय. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. वेळ गेल्यावर आता मला कळालंय की मी जे काही केलं ते खूप चुकीचं केलं. वेळेला महत्त्व दिलं नाही, थोरा मोठ्यांचा अनादर केला. त्यावेळेस मला फक्त पैसा, एन्जॉय, मित्रमैत्रिणी, पार्टी एवढंच दिसत होतं. आणि आता तर मी काहीच राहिले नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या. मी आणि माझं आयुष्य सगळं बर्बाद झालंय. माझ्या आयुष्याची राख रांगोळी मला माझ्या डोळ्यांच्या समोर दिसते. मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. ज्याच्यासाठी तुम्ही आपलं घर सोडलं ते विसरू नका. तुमच्या घरच्यांनी ज्या प्रकारे परिस्थितीला सावरत तुम्हाला शिकवण्यासाठी बाहेर गावे पाठवले ते विसरू नका. उच्च शिक्षणासाठी आपण आपले घरदार सोडले व पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये शिकायला आलो हे विसरू नका. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. इथे आलेला प्रत्येक व्यक्ती शहाणा आणि मोठा होतोच. तुम्ही शिकलात तरच परिवर्तन होईल. पुण्यातील उच्च शिक्षणाने आपली मान उंचावेल. वेगवेगळ्या देशात कामानिमित्त जाता येईल. नवनवीन प्रयोग अंमलात आणता येतील.
थोर विचारांची माणसे आणि आर्थिक स्थिती सुधारेल. शिक्षणाच्या जोरावर जगावर राज्य करता येईल. उच्च शिक्षणाचे ध्येय पूर्ण करा. माणूस सेवा म्हणजेच ईश्वर सेवा. शिक्षणाशिवाय तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही. तुम्ही शिकलात तर विचाराने मोठे व्हाल. तुमचे विचार परिवर्तन म्हणजेच समाजाचे सबलीकरण. आपण आपलं घर आणि आपला समाज सुधारेल. उच्च शिक्षणाचे जे ध्येय बाळगून आपण पुण्यात आलो आहोत ते विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या पुण्यनगरीतील सर्व गणेशोत्सव हा अतिशय उत्साहात आनंदात चालू आहे. यावर्षी मी सुद्धा एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि आमदार म्हणून माझी निवड झाल्यानंतर सर्वात प्रथम येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी मी हा राज्य महोत्सव व्हावा अशी विधानसभेत मागणी केली आणि महायुती सरकारच्या फडणवीस सरकारांच्या नेतृत्वाखाली ती मान्य झाली. तर यावर्षीपासून हा 133 वर्षाची परंपरा लाभलेला गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा होत आहे. पुण्यनगरीतील अनेक गणेश मंडळांचे, असंख्य गणेश मंडळांचे कार्यकर्ते, आमच्या सुधीर भाऊंसारखे जे कार्यकर्ते त्यांनी या गणेशोत्सवात समर्पितपणे काम केल्यामुळे आज गणेशोत्सवाला जी उंची लाभली त्यामुळे हा राज्य उत्सव म्हणून घोषित होऊ शकला. तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला आमदार होता आला आणि हा उत्सव घोषित करता आला. हा मी सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा एक सन्मान समजतो. आणि आज या पुण्यनगरीमध्ये संपूर्ण देशातून लाखो भाविक येतात. त्यांच्याकरता अतिशय सुंदर कल्पना आता उत्सव मित्र मंडळाच्या माध्यमातून सुद्धा अतिशय चांगली कल्पनाचे देखावा या ठिकाणी केलेला आहे. ते पाहिल्यासुद्धा भरपूर गर्दी या ठिकाणी होते. उत्सव मित्र मंडळाच्या सुधीर काळे व त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जय गणेश. उत्सव मित्र मंडळ नवी पेठ गांजे चौक 53 वर्षात पदार्पण करत असताना दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात समाज प्रबोधनपर आम्ही देखावा सादर करत असतो. यावर्षी सादर केलेला देखावा आहे ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे. पुण्यात आपण पाहतोय की मुलं मुली शिक्षणाला आल्यानंतर चुकीच्या मार्गाला जाऊ नयेत, नाही तर जातात. हे वस्तुस्थिती आपण पाहतोय मीडियाच्या माध्यमातून. तर त्यांचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही यावर्षी सादर केलेलं आहे ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे. आणि हे जे प्रोड्युसर आहेत संतोष शिकरे सर आणि या सर्व कलाकार आमच्या भगिनी. आमचा एकच उद्देश आहे, नाही तर ध्येय आहे किंवा देखावा सादर करा. असं जे कोण बघून 100मधले 2 जरी मुला मुलींच्यात फरक पडला, परिवर्तन झालं, तर या परिवर्तनासाठीच आम्ही प्रत्येक वर्षी हे वेगवेगळे देखावे सादर करत असतो. आणि ह्या देखाव्याचा अनेक जणांनी लाभ घ्यावा आणि तरुण पिढी जी भरकटत चाललेली तिला बुद्धी येवो, गणपती बाप्पाने बुद्धी देवो, की जेणेकरून आपल्या घरच्यांनी आपल्याला शिक्षणासाठी पाठवलेलं असतं, नोकरी धंद्यासाठी आपण पुण्यात येत असतो. पण इथं आल्यानंतर जे मार्ग आपण स्वीकारतो ते स्वीकारू नये. आणि ह्या देखाव्यातनं तोच संदेश दिला गेलेला आहे की बाबा एका रूममध्ये राहणाऱ्या 4 मैत्रिणी, त्यातल्या 3 मैत्रिणी उच्च शिक्षित होऊन त्यांचं प्रगती करतात ते. आणि वायाला गेलेला एखादी मुलगी असेल तर ती तिचा पश्चाताप नंतर व्यक्त करते, की जेणेकरून पुन्हा ही वेळ येऊ नये याच्यासाठी आम्ही हा देखावा सादर केलेला आहे. आणि याच्यासाठी आमचे वर्गणीदार, हितचिंतक, आमच्या मंडळाचे अध्यक्ष अतुल धर्मे, इतर सर्व पदाधिकारी वर्षानुवर्ष कष्ट करून आम्ही एक समुदायाला प्रबोधन करण्यासाठी आणि प्रबोधनपरच देखावे आम्ही सादर करत असतो. 2012 साली आम्ही स्त्री जन्माचं स्वागत हा देखावा सादर केलेला होता. स्त्री भ्रूण हत्येवर किंवा मुलगी वाचवा मुलगी जगवा. तर पुणे महानगरपालिकेकडून आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं होतं. 75,000 रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असे वेगवेगळे देखावे आम्ही सादर करत असतो. आणि त्याच्यासाठी आमच्या सर्व मंडळाचे सहकारी, मंडळाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सभासद यांचा मोलाचा वाटा असतो. धन्यवाद. नमस्कार, मी भाग्यश्री वाघमारे, उत्सव मित्र मंडळ नवी पेठ पुणे. या ठिकाणी मी माझ्या टीमबरोबर कला सादर करत आहे. सुधीर भाऊ काळे यांच्या संपूर्ण टीमने आमची खरं तर खूप चांगली काळजी घेतली आणि ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे या शीर्षकाच्या अंतर्गत आम्ही देखावा सादर करतो आहे.
आणि हा देखावा सादर करत असताना माझी जी भूमिका आहे ती एकदम शिकायला आलेली मुलगी आहे पण फुल टपोरी आहे. आणि ती टपोरी असते, मजा मस्ती करते, पार्टी करते. हॉस्टेलमधल्या आपल्या मैत्रिणींनासुद्धा अभ्यासाच्या ऐवजी कसं पार्टीमध्ये मजा मस्ती करण्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेते आणि त्यांना त्यांच्या ध्येयापासून कसं भरकटवते अशी ती माझी भूमिका आहे. ही भूमिका अशा या उडणटप्पू मुलीची भूमिका साकार करत असताना आमच्याच मैत्रिणींपैकी एका मुलीकडनं असं समजतं की आमच्या एका मैत्रिणीने आत्महत्या केली. आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं लक्ष आम्ही काय केलं आयुष्यात याच्याकडे जाते. मग माझ्या भूमिकेमध्ये तो चेंज होतो की मला समजतं की मी माझ्या आयुष्यात काय चुका केल्या आहेत. मी पैसा, एन्जॉय, मित्रमैत्रिणी, पार्टी ह्याच्यामध्ये कसं आयुष्य घालवलं आणि आता मी जी चूक केली आहे तर इतर तुम्ही जे कोणी प्रेक्षक सगळेजण बघताय मुलं मुली तर त्यांनी ती चुका करू नयेत अशी माझी भूमिका या कलेतनं दाखवून देते. त्यामुळे मला ही भूमिका साकार करत असताना आनंद वाटतो. आणि मी उत्सव मित्र मंडळ तसेच आमचे दिग्दर्शक संतोषजी शिखरे आणि सुधीर भाऊ काळे आणि सर्व टीम या सगळ्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी अशी भूमिका आणि कला सादर करण्यासाठी हा रंगमंच गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमच्यासाठी उपस्थित करून दिला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. माझं नाव अक्षदा खंडाळे. मी आता उत्सव मित्र मंडळ यांची खूप आभारी आहे. त्यांनी आम्हाला हे उच्च शिक्षणाचे ध्येय प्रगतीचे ह्याची संधी दिली आम्हाला इथे, त्याबद्दल मी खूप आभार मानते. आणि आम्ही जो देखावा सादर केला आहे ते गावाकडून आलेल्या मुली ज्या इथं येऊन बिघडतात त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही देखावा केलेला आहे. तर आपले घरचे आईवडील आणि आपले घरातील सर्व सदस्य आपल्याला पुण्याला कशासाठी पाठवतात, शिक्षणासाठी पाठवतात. आणि मुली इथं आल्यानंतर ना एखाद्या मुलाच्या नादी लागतात, बिघडतात, पार्ट्या करतात. तर असं काही करू नये ह्या उद्देशाने आम्ही हा देखावा सादर केला आहे. तर मुलींनी त्याची खात्री घ्यावी आणि तसंच वागावं पुढे की व्यवस्थित आणि उच्च शिक्षण घेऊन पुढे काहीतरी बनवून दाखवावं. आपल्या घरातल्यांनी कशासाठी पाठवले हे त्यांना समजलं पाहिजे. नमस्कार, माझे नाव शुभांगी सत्यवान काजरे. इथं आम्ही ध्येय प्रगतीचे उच्च शिक्षण पुण्याचे हा देखावा सादर केला आहे. यातून आम्ही पुण्यात मुली येतात पण शिक्षणाकडे लक्ष न देता वेगळ्याच गोष्टींकडे लक्ष देतात हा देखावा सादर करतोय. वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष गेल्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे काही मुली निराशेत जातात, आत्महत्या करतात. तर असं कोणी करू नये, आत्महत्या करू नये हा संदेश आम्ही देखाव्यातून देतोय.